त्यासाठी आज मराठी एकेकरण समितीच्या माध्यमातून हे आंदोलन घेण्यात आले. खरं तर समिती एखादी किंवा एखादी संघटना घेत असली तर हे आंदोलन कोणताही झेंडा न घेता फक्त मराठी किंवा मराठी माणसाला जे काही आव्हान दिलं जाते खूप आव्हान त्याच्या विरोधाचा एक अजेंडा आहे. त्यामुळे कोणत्याही पद्धतीनं आमचा जैन समाज असेल याला कुठल्याही पद्धतीने आम्ही बोलत नाही, परंतु काही लोक त्याला कुठेतरी धार्मिक रंग देण्याचा जो काही प्रयत्न करतात त्या गोष्टीला आणि प्रशासनाचे पोलीस प्रशासनाने एक दाब केलेले आंदोलनातून धनगर आरक्षण झालं किंवा अन्य शेतकरी आंदोलन असतील याच्यावर लगेच गुन्हे नोंद होतात. तर आता या आंदोलनाला म्हणजे मुंबई हायकोर्टाचा एक निर्णय आलेला असेल त्याच्या विरुद्ध जर एखादं आंदोलन होते आक्रमक आंदोलन होते तुझी शस्त्र काढण्याची जर भाषा होते तर त्यांच्या विरुद्ध नक्कीच काय कारवाई केली किती जणांवर गुन्हे नोंद केले हा प्रशासनाने एक प्रश्न विचारण्यासाठी गरज आहे. मराठी एकीकरण समिती जो संपूर्ण एक मराठी समाज के आज एकत्रित यहाँ पर उनका तो कहना ये है कि उनको उनका पक्ष रखने का अवसर नहीं मिला इसलिए ये आंदोलन हुआ, इसलिए वो लोग उसका अभी प्रतिकार कर रहे हैं. आप कुछ कहना चाहेंगे? हा प्रकार धार्मिक हा काहीतरी तुम्ही तुमच्या मंदिरांना जाळ्या लावून ठेवल्या त्या कशासाठी जाळ्या लावून ठेवलेल्या आहेत? लघुकरणमुळे जो काही त्रास होतोय हा सामान्य माणसाला होतोय आणि या सामान्य मराठी माणसांसाठी प्रत्येकासाठी आम्ही आज कहीं पर भी ये फाइटिंग आई नहीं है. WHO का ऐसा कुछ सर्क्युलर आया नहीं. माझ्या बिल्डिंग मधल्या एका लेडीला डॉक्टरांनी हे बघा इथे वाचा कोणाला हे बघा बोला की तुम्ही तर कशावरून तुम्ही म्हणता ना ज्या लोकांना होतं त्यांना विचारा. दुसरं म्हणजे मला घरात खिडकी खोलायला मिळत नाही, खिडकीवर एवढी कबूतर अबू आणि माझ्या एसीचा पाईप पण खराब झालाय. कितीतरी प्रॉब्लेम होतात. हे ठीक आहे जीव रे आपल्या जागी ठीक आहे, माणसांना जीव नाही का त्यांनी जगू नये. दुसरे पण पक्षी आहेत. आता आमचा पितृपक्ष होता आमच्यासाठी कावळे महत्वाचे. आम्ही इथे मच्छी टाकू का? आम्हाला पण जीवदया दाखवायची आहे. आम्ही कावळ्यांना पाळणार, आम्ही कावळे खाणे खोलू का असे त्यांच्या बरोबर. इनका बोलना यही है आज अगर कबूतर को फीडिंग के लिए बंदी डाल रहे हैं तो कल किसी और पक्षी पर डालेंगे, कबूतर पर डाल देंगे, गाय को नहीं कुत्ते को नहीं. बघा देवाने देवाने जन्माला घातले प्रत्येक पक्षाचा प्रत्येक जीवाचा आपापलं एक नेचर असतं त्याप्रमाणे त्यांनी जगावं. कोणी सांगितलं कबूतर दाणेच खातो? कबुतराचं खरं खाणं तर किड्या मुंग्या आहे कुठल्याही पक्षाचं. मग हे का नुसतं कबुतरासाठी जिद्द करतात? म्हणजे आणि माझ्याकडे अजून एक व्हिडिओ आहे तो माणूस सरळ सांगतो की गुजरात त्यांची ताकद दाखवून द्या. ह्याला काय अर्थ आहे? म्हणजे मुसलमानांनी हिंदूंना मारायचा, जैन लोकांनी हिंदूंना त्रास द्यायचा, आम्ही काय महाराष्ट्रात. मैम ऐसा तो नहीं लग रहा है कि इलेक्शंस आ रहे हैं तो इसलिए इस तरीके के माहौल क्रिएट तो फिर उनको समझना चाहिए ना, उन्होंने ये सब नहीं करना चाहिए, उन्होंने भी चुप बैठना चाहिए ना. अगर उनको इतना दिमाग है ये इलेक्शन के लिए हो रहा है तो तुम लोग भी चुप बैठो, हम लोग भी चुप बैठेंगे. मराठी माणूस अगर मुंबई आशीष आशीष बाकी आशीष साहेब थोडंसं मागे आम्ही तुम्हाला सहकार्य करत आहे. अरे यार दोनदा अरे लोक आमची फोटोच नाही मिळत.
आशिष आशिष आशिष